तर भाजपच्या 15 आमदारांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत भाजपच्या एकूण 15 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। हे काही दृश्य देखील आपण पाहतोय। भाजपचे आमदार हे मतदानासाठी मतदान केंद्र परिसरामध्ये दाखल झाले, रांगेत उभे राहत ते मतदानाचा हक्क बजावतायत। महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वच आमदारांकडून विक्ट्री साईन दाखवली जाते आहे। आपले सर्वच उमेदवार विजयी होतील असा विश्वास या आमदारांना आहे, त्यामुळेच कुठेतरी ही विक्ट्री साईन दाखवली जाते आहे। भाजपकडून आपण पाहतोय 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर शिंदे गटाकडून आपण पाहतोय कृपाल तुमाने आणि भावना गवळी लोकसभा निवडणुकीमध्ये यांना तिकीट देण्यात आलेलं नव्हतं, मात्र विधान परिषदेला आता शिंदे गटाकडून त्यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। त्यामुळे महायुतीचे एकूण 9 उमेदवार हे विधान परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, तर राष्ट्रवादी शरद पवार गट समर्थक असलेले शेकापचे जयंत पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाते।